नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपालिका आणि एका नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे आणि आज उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची छाननी होताना आपल्याला पाहायला मिळते। आता मी नांदेडच्या हातगाव नगरपालिका कार्यालयासमोर आहे। आपण या ठिकाणी बघतोय मोठ्या संख्येने उमेदवाराच्या अर्जाची छाननी होत असताना बाहेर सुद्धा गर्दी झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। नांदेड जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपालिकेपैकी एक नगरपालिका म्हणजे हातगावची नगरपालिका आहे। त्याचं कारण म्हणजे ते या ठिकाणी शिंदे गटाचे माजी खासदार सुभाष वानखडे यांच्या सुनबाई रोहिणी वानखडे यांनी जे आहे ते नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरलाय। तर हातगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार सुद्धा शिंदे गटाचे बाबूराव कदम कोळीकर आहेत, त्यामुळे जे आहे ते शिंदे गटाचं वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळतं। मात्र दुसरीकडे हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वात जे आहे ते ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सीमा गाळप्पा यांनी जे आहे ते या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला आहे। त्याचबरोबर जे आहे ते काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या नेतृत्वात जे आहे ते काँग्रेसच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी कुमुदू सोनुले यांनी जे आहे ते उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरला आहे। तर विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी वर्षा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे। तर यांच्या जे आहे ते उमेदवारीला राष्ट्रवादी अजित पवार गटाने सुद्धा पाठिंबा दिला आहे। त्यामुळे जे आहे ते या ठिकाणी दादाची राष्ट्रवादी आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्र आलेले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच ही महत्त्वाची मानलेली हातगाव नगरपालिका निवडणुकी सुद्धा अनेक जे आहे ते राजकीय दिग्गजांचं जे आहे ते प्रतिष्ठा पाहायला लागली आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर शिंदे गटाचे माजी खासदार शिंदे गटाचे माजी खासदार सुभाष वानखडे, त्याचबरोबर शिंदे गटाचे आमदार बाबूराव कदम कोळीकर, तर दुसरीकडे हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, तर काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर या सगळ्या दिग्गज राजकीय मंडळींची प्रतिष्ठा या हातगाव नगरपालिकेत आता पणाला लागली। मात्र जे आहे ते आता येत्या काळात मतदार कुणाला कौल देतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, हातगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।